दोंडाईचा बसस्थानक येथे बसमधून सोन्याचे दागिने चोरी करणाऱ्या अट्टल महिला आरोपीस जेरबंद करण्यास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकास यश आले आहे. या महिलेकडून मुद्देमालही जप्त करण्यात आला आहे. दिनांक 6 फेब्रुवारी 2025 रोजी फिर्यादी राजेसिंग बडूसिंग राजपूत राहणार अहिल्यापूर तालुका शिरपूर जिल्हा धुळे व त्यांची पत्नी असे शिरपूर असे जाण्याकरिता दोंडाईचा बसस्थानकावरती सुरत शिरपूर बसमध्ये बसले. बसमध्ये जास्त गर्दी असल्याने फिर्यादी व त्यांची पत्नी असे उभे होते. बस शिरपूरकडे जात असताना बामणे गावाजवळ फिर्यादीकडील बॅगची चेन उघडी दिसली म्हणून त्यांनी बॅग तपासली असता त्यातील 74,000 रुपये किमतीचा 2 तोळ्याचा सोन्याचा गोफ दिसून आलेला नाही म्हणून चोरी झाल्याचे लक्षात आले. सदर घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक श्रीराम पवार स्थानिक गुन्हे शाखा धुळे यांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध घेऊन गुन्हा उघडकीस आणण्याकरता पथक तयार केले होते. धुळे शहरातील नागोबारी चौफुलीवरून महिला उषाबाई नारायण रक्षे वयवर्ष 52 राहणार नुरानगर देवपूर बस स्टँडच्या मागे धुळे ही संशयास्पदरित्या फिरत असताना पथकामार्फत ताब्यात घेतले. तिच्याकडे विचारपूस केली असता तिने बसमधून सोन्याचा गोफ बॅगेतून चोरी केल्याची कबुली दिली. सदर महिलेच्या ताब्यातून 9.950 ग्रॅम सोन्याचा गोफ अर्धवट तुटलेला 67,000 रुपये किमतीचा 9.950 ग्रॅम सोन्याचा गोफ अर्धवट तुटलेला हस्तगत करण्यात आला. महिला आरोपी उषाबाई नारायण रक्षे वयवर्ष 52 राहणार नुरानगर देवपूर बस स्टँडच्या मागे धुळे हिचे यापूर्वी चोरी व जबरीचे खालील 3 गुन्हे दाखल आहेत. दिनांक 6 फेब्रुवारी रोजी दोंडाईच्या बस स्थानका इथून रजेसिंग बंडूसिंग राजपूत व त्यांच्या पत्नी या दोंडाईच्या बस स्थानकावर आल्या असताना रजेसिंग बंडूसिंग राजपूत यांच्या पत्नी यांच्या गळ्यातील 2 तोळ्याचे सोन्याचा गोफ हा त्यांना मिळून आला नाही. त्यामुळे त्यांची खात्री झाली की त्याची चोरी झालेली आहे. त्याप्रमाणे त्यांनी दोंडाईच्या पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केला. सदर गुन्ह्याचा समांतर तपास करीत असताना महिला नामे उषाबाई नारायण रक्षे राहणार देवपूर बस स्थानकाच्या पाठीमागे ज्यांच्याबद्दल गोपनीय माहिती मिळाली की यांनी त्या ठिकाणी चोरी केलेली आहे. त्या पद्धतीने आम्ही गोपनीय माहिती खात्री केली असता सदर महिलेला महिला अंमलदार यांच्या मार्फतीने ताब्यात घेऊन त्यांना विश्वासात घेऊन विचारपूस केली असता त्यांनी 9.950 ग्रॅम सोन्याचा गोफ अर्धा तुटलेला हात चोरला असल्याची कबुली दिली व तो त्यांनी स्वतः त्यांच्या घरातून काढून दिलेला आहे. त्याची एकूण किंमत 37,000 रुपये अशी होते. सदर महिला यांना पुढील तपास कामी दोंडाईच्या पोलीस ठाण्यामध्ये वर्ग करण्यात आले. धन्यवाद.